जे स्वागत करतो आपल्या ब्लॉगमध्ये, ज्याचं नाव आहे विजय मराठी ब्लॉग. आज आपण आलेलो आहोत शेतामध्ये. आपण इकडे बघू शकता तुरीची लागवड छान पैकी झालेली आहे. बघा तुरीला शेंगा पूर्ण झाड असं शेंगांनी भरून गेलेले आहे. या ठिकाणी पाहू शकता. बघा शेंगा छान पैकी तुरीची लागवड या ठिकाणी झालेली आहे. तुरीचे आतमधून दाणे बघू शकता तुम्ही, एकदम भरत आलेली आहेत. हे बघा दाणे एकदम छानपैकी असे भरत आलेले आहेत. तर बघा या ठिकाणी पूर्ण एकही झाड असं नाही की ते शेंगांनी भरलेलं नाही. पूर्ण शेंगांनी झाड भरलेले आहे. बघू शकतो या लाईनला. सुंदर अशी या शेतकऱ्यांनी आपल्या मेहनतीने शेतीमध्ये कामगिरी केलेली आहे. पाहू शकतो कुठल्याही झाडाची शेंग परिपक्वता एकदम छान. सुंदर अशी तुरीची लागवड इथं पाहायला भेटते. बाजूलाच कापूस आहे. कापसाचं पूर्ण पीक घेतलेलं आहे शेतकऱ्यांनी. काढून टाकण्याच्या मार्गावर हा कापूस आहे. आपण पाहू शकता इकडे माझ्या मागे या ठिकाणावर पहा. इथे गव्हाची पेरणी केलेली आहे. अंदाजे 15 दिवसापूर्वी ही पेरणी झालेली आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता गव्हाचे जे हे आहेत रोपटे, हे जमिनीच्या बाहेर अंकुर यायला सुरुवात झालेली आहे. इकडं पण तुरीची शेती आहे. पूर्ण पाहू शकता गहू हा इथे आलेले आहे. चला इकडे आता याच बाजूला इथे आपण टाकू शकता. इथे लसण आहे. सध्या बारीक बारीक असे इथे कोंब आलेले आहे. हल्ली ते 1 हप्ता झालाय टाकून. लसणाची लागवड इथं केलेली आहे शेतकऱ्यांनी. आपण पाहू शकता. तर त्याला समोरच आपण काही दुसरं पीक बघू. शेतामध्ये पूर्ण अशी छानपैकी तुरीचं पीक हे आलेलं आहे. तुरा आहे. तुरीला कोणत्याही प्रकारची कीड नाही आहे. कुठलीच कीड नाही आहे तुरीवर. आपण पाहू शकतो. तरी पूर्णपैकी गव्हाची शेती आहे मंडळी. पाहू शकता आपण गहू या ठिकाणावर आलेले. एक कांदे बघायला. तर या ठिकाणावर पाहू शकता मंडळी, आपण 1 महिन्यापूर्वी हरभऱ्याची पेरणी या ठिकाणावर केलेली होती या शेतीमध्ये या शेतकऱ्याने. तर आपण पाहू शकता छानपैकी अशी हरभऱ्याची पेरणी झालेली आहे. इकडं पाहू शकता पीक पाहू शकता. हे दाखवा इकडं समोर पीक या ठिकाणावर आपण पाहू शकता. छान असं दाट असं हरभऱ्याची लागवड इथे झालेली आहे. समोर स्प्रिंकलर चालू आहे. शेतकऱ्यांनी या शेतीला पाणी देण्याची सुरुवात केलेली आहे. पाहू शकता स्प्रिंकलर चालू आहे. तिकडे फिरवा. हे बघा या ठिकाणावर सुद्धा बघू शकता आपण छानपैकी गव्हाची अशी पेरणी लागवड म्हणू शकता आपल्याला. ती बऱ्यापैकी इथे झालेली आहे. दाट अशी जशी व्हावी तशी लागवड या ठिकाणावर झालेली आहे. आपण पाहू शकता या ठिकाणावर. तुम्ही थोडंसं हळूहळू चला, हे नंतर कट करू. हे बघा या ठिकाणावर आपण पाहू शकता मंडळी छान अशी गव्हाची शेती या ठिकाणावर आपल्याला पाहायला मिळालेली आहे. खूप छान. तर समोर तिथं आपण पाहू शकता या ठिकाणावर या इकडे. तर बघा मंडळी इथे या शेतकऱ्याने कांद्याची लागवड केलेली आहे. पूर्णपणे कांदा हा दाट अशा पद्धतीने इथे आलेला आहे. आपण पाहू शकता या ठिकाणावर कांद्याची लागवड झालेली आहे. पहा एकदम एका लाईनमध्ये एकदम व्यवस्थितशीर दाट अशी कांद्याची लागवड या ठिकाणावर आपण पाहू शकतो. बाजूलाच कापूस आहे. समोरच पपयाची बाग आहे. पपया त्या ठिकाणावर लावलेली आहेत. या कांद्याला सुद्धा पाणी देण्याचं काम चालू आहे. या ठिकाणावर स्प्रिंकलर जोडलेले आहे. हे आपण या ठिकाणी पाहू शकतो. तर चला या समोर
इकडे सुद्धा गव्हाची शेती या परिसरामध्ये जास्त प्रमाणात पाहायला मिळते. गहू, हरभरा आणि तूर या 3 पिकांचे या शेतीमध्ये लागवड आपल्याला जास्तीत जास्त पाहायला मिळेल. तर चला, समोर हळद आहे, आपण एक वेळ हळदीचे पीक पाहू. या तर पहा म्हणजे कशा प्रकारे इथं गव्हाला पाणी दिलेलं आहे. गहू छानपैकी या ठिकाणावर आपल्याला पाहायला मिळेल. या परिसरामध्ये सरासरी 3 पिकं या हिवाळ्याच्या महिन्यामध्ये घेतली जातात. गहू, हरभरा, तूर. दुसरे सुद्धा पिकं घेतले जातात, पण जास्त प्रमाण या 3 पिकांचं कडचे याच्यामध्ये आहे. त्याच्या हळदी फिळदी जायचं नाही तिकडे, इथूनच आहे मग आपल्याला. बरं, ठीक आहे. तर या ठिकाणावरच आपण हा आजचा व्हिडिओ इथे संपूया. परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा, आनंदात राहा मित्रांनो. आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मंडळी. बघत राहा विजय मराठी ब्लॉग्स.